लग्नाला काही दिवसांचा कालावधी झाला होता आणि बायको माहेरी गेली होती. माहेरी गेल्यानंतर बरेच दिवस झाले तरी बायको सासरी का येत नाही म्हणून नवरा तिला आणायला जातो. मात्र लग्न करूनही बायकोचे सुख मिळत नाही असे नवऱ्याला वाटत होते. त्यामुळे तो बायकोला जे पाहिजे ते देण्यास तयार होतो. त्यावेळी बायको परत येण्यासाठी निघते. गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी राहणारी बायको जेव्हा नवऱ्याच्या घरी येते त्यावेळी नवऱ्याला आनंद होतो. रात्र होती आणि तो बायकोला उठवतो आणि तिच्यावर तुटून पडतो. बायकोला खूप वेदना होऊ लागतात. पण ज्या पद्धतीने बायको माहेरी एवढे दिवस राहिलेली असते तरीही ती त्याला समजून घेत नाही. त्यामुळे नवऱ्याला तिचा खूप राग येतो आणि काही क्षणातच बायकोचा जीव जातो. त्यावेळी नवरा घाबरून मित्राला फोन करतो. पण पुढे जे काही कारण समोर येते त्यावेळी सर्वांना धक्का बसतो. घटना कशा प्रकारे घडली, बायकोवर नवरा एवढा का तुटून पडला होता हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बिंग नावाचे गाव आहे. या गावामध्ये मयुरेश कणसे नावाचा तरुण गावातच त्याचा बेकरीचा व्यवसाय चालवत होता. व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत होता आणि लग्नाचे वयसुद्धा झाले होते. त्यामुळे मुलगा कमविता झाला की त्याचे हात पिवळे केले जातात. अगदी त्याच पद्धतीने मयुरेश कणसे याचे झाले. 2018मध्ये मयुरी नावाच्या तरुणीशी त्याचे लग्न पार पडले. लग्न झाल्यानंतर मयुरीला ज्या पद्धतीने सासर पाहिजे होते ते मिळाले नव्हते. त्यामुळे तिने लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी भांडणे करायला सुरुवात केली. नवीन लग्न झाले होते त्यामुळे मयुरी असे वागत असेल असे सासरच्या लोकांना वाटत होते. नवरा मयुरेश याला देखील मयुरी पाहिजे तेवढा भाव देत नव्हती. त्यामुळे घरातील सर्व लोक मयुरीला नावे ठेवू लागले होते. पण जो काही वाद लग्न झाल्यानंतर सुरू झाला होता तो वाद काही थांबत नव्हता. तो आता वाढू लागला होता. 1 वर्षाचा कालावधी कसा तरी मयुरीने पार केला होता. त्यानंतर मयुरीमध्ये काहीतरी परिवर्तन होण्याची अपेक्षा सासरच्या लोकांना होती. पण वर्ष होऊन गेले तरी मयुरीच्या स्वभावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नव्हता. ज्या मयुरेश याची बायको म्हणून मयुरी ही आली होती त्याचा सुद्धा तिने मानमर्यादा ओलांडल्या होत्या. सुरुवातीला तिच्या मनात जे काही आहे ते ती स्पष्टपणे बोलत नव्हती. त्यामुळे वाद तर चालू होता. पण कशासाठी वाद करते हे कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. काही काळ निघून गेल्यानंतर मयुरीच्या पोटाला बाळ जन्माला आले. त्यामुळे आता तरी मयुरी शांत होईल असे वाटत होते. तरी देखील तिच्या अंगातील नखरे कमी झाले नव्हते. त्यामुळे मयुरेश याच्या जीवनात जो काही आनंद होता तो निघून गेला होता. घरी यावे तर मयुरी वाद घालायला सुरुवात करते. बाहेर थांबावे तर कामाचा ताण असतो. मग अशा मनस्थितीत काय करावे हे मयुरेश याला कळत नव्हते. आपल्या अडचणी कोणाला सांगाव्या असा प्रश्न मयुरेश याला पडला होता. काही कालावधी निघून गेल्यानंतर मयुरीला वाटत होते की मयुरेश हा तिच्या मनासारखे वागेल, तिच्या मनासारखे राहील. पण मयुरेश हा घरच्या लोकांना सोडून देणे शक्य नव्हते. आता मूळ मुद्दा मयुरीच्या बाबतीत सर्वांना कळला होता. मयुरीला वेगळे राहायचे होते. घरामध्ये फक्त नवरा, मुले आणि ती असावी असा काहीसा हट्ट तिचा होता. परंतु जेव्हा तिच्या लक्षात आले की नवरा तिला समजून घेत नाही त्यावेळी ती माहेरी निघून गेली. माहेरी जात असताना मुलाला बरोबर घेऊन गेली. मयुरीला वाटत होते की मयुरेश आपण असे वागलो तर समजून घेईल. पण मयुरेश हा शांत झाला होता. घरातील वाद त्याला आता नकोसा वाटत होता. माहेरी बायको मयुरी लेकरासह राहू लागली होती. काही दिवस निघून गेल्यानंतर मयुरेश याला मयुरीची आठवण येऊ लागली. लेकराला घेऊन मयुरी गेली होती. परत कधी येणार हे काही सांगितलं नव्हतं. पण तिच्या मनासारखे करायचे म्हणजे खर्च वाढणार होता. बेकरीचा व्यवसाय चांगला चालत असला तरी व्यवसायामध्ये चढ उतार येत असतो. त्यामुळे मयुरेश याला वाटत होते की आहे त्या परिस्थितीत मयुरी राहू लागली तर पैसा खेळता राहील. पण मयुरीला हे मान्य नव्हते. बायको सासरी येत नाही हे जेव्हा मयुरेश याच्या लक्षात आले तेव्हा त्याने विचार केला की आपण हे करतो ते कोणासाठी करतो. आपल्याला संसारात सुख मिळत नसेल
तर जीवन जगण्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे मयुरेश हा मयुरीला भेटण्यासाठी सासरवाडीला गेला. तेव्हा त्या ठिकाणी मयुरी आनंदात राहत असलेली त्याला दिसली. मात्र मयुरेश याच्या डोक्यावर ताण वाढला होता. कारण मयुरी हिने तुम्ही जर वेगळे राहणार असाल तरच मी सासरी येते, अन्यथा मी येणार नाही असे सांगितले. त्यानंतर मयुरेश याने यातून मार्ग काढायचा म्हणून पुन्हा गावाकडे आला. घरातील सर्व लोकांना सविस्तर बोलणे झाले आणि बायकोच्या सुखासाठी मयुरेश याने जवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला. नवऱ्याने फ्लॅट भाड्याने केल्याचे बायकोला कळताच मयुरी मुलाला घेऊन सासरी आली. आता तिला नवीन घरात राहण्याचा आनंद वाटू लागला होता. सासरच्या लोकांच्या त्रासापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद मयुरीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आता संसार चांगल्या पद्धतीने फुलवायचा असे मयुरीच्या डोक्यात विचार येऊ लागले होते. मात्र घरच्या सर्व लोकांना सोडून आपण वेगळे राहत असल्याची नाराजी मयुरेश याच्या चेहऱ्यावर दिसत होती. मयुरीने जर समजून घेतले असते तर सर्व काही व्यवस्थित झाले असते. पण मयुरी कोणत्याही परिस्थितीत काहीच समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हती. तिला तिच्या संसारात कोणाचीही लुडबुड नको होती. त्यामुळे तिने अशा प्रकारे सर्व काही घडवून आणले होते. फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर 3-4 महिन्यांचा कालावधी निघून गेला. मयुरी ही आता मनाची मालकीण झाली होती. त्यामुळे तिला पाहिजे तेव्हा ती माहेरी सासरी जायची यायची. एक दिवस पुन्हा तो प्रसंग आला. ज्या पद्धतीने लग्न झाल्यानंतर मयुरीने सासरच्या लोकांशी वाद घालायला सुरुवात केली होती, त्याच पद्धतीने पुन्हा नवरा मयुरेश बरोबर वाद सुरू झाले. दोघांच्या भांडणाचे कारण किरकोळ असायचे, पण घरातील जे काही वातावरण होते ते नेहमी तणावाखाली राहायचे. त्या रागात मयुरी माहेरी निघून जायची. राग शांत झाला की पुन्हा सासरी यायची. अगदी त्याच पद्धतीने दोघांच्या बाबतीत घडले होते. बायको माहेरी गेली. काही दिवसात ती परत आली. त्यावेळी मयुरेश हा बायको आली म्हणून आनंदी झाला होता. 2 जानेवारी 2025चा दिवस सूर्य मावळतीकडे जात होता आणि मयुरी तिच्या कामामध्ये व्यस्त होती. मयुरेश हा देखील बेकरीचे दुकान बंद करून घरी आला होता. माहेरवरून आलेली बायको मयुरीला मयुरेश पाहत होता. जो काही तिच्या मनावर ताण होता तो कमी झाल्याचे मयुरेश याला वाटत होते. रात्री सर्वांनी जेवण केले आणि झोपी गेले. जेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास मयुरेश उठला त्यावेळी त्याने मयुरीला उठवले. पण ज्या पद्धतीने मयुरीच्या मनात राग होता तो राग काही गेलेला नव्हता. एवढे दिवस मयुरी माहेरी राहिली तरी देखील ती समजून घेत नाही. त्यावेळी मयुरेश याचा पारा चढला आणि काही क्षणात तो पत्नीवर तुटून पडला. बायकोच्या गळ्याला हात लावला. मयुरीच्या गळ्याला धरल्यामुळे ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज बाहेर निघू शकला नाही. काही वेळात मयुरेश याने विशाल कणसे नावाच्या तरुणाला फोन केला. त्यावेळी त्याने मयुरी माहेर येऊन आली तरी समजून घेत नाही, खूप बोलायला लागली आहे, त्यामुळे तिचा कार्यक्रम केल्याचे सांगितले. त्यानुसार विशाल कणसे याने मयुरेश याच्या भावाला महेश कणसेला बरोबर घेतले आणि मयुरेश राहत असलेल्या फ्लॅटच्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी त्यांनी दरवाजावर आवाज दिला आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी मयुरीची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. त्यानंतर काही लोकांच्या मदतीने तिला कराड येथील रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार विशाल कणसे यांच्या फिर्यादीवरून मयुरेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणची पाहणी केली आणि मयुरेश याला अटक करण्यात आली. नवऱ्याने बायकोच्या मनासारखे सर्व काही करण्याचा प्रयत्न केला तरी देखील बायको नवऱ्याला सुख देऊ शकली नाही. त्यामुळे नवऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी मुलगी घरात मिळून मिसळून राहणारी आहे का नाही हे पाहणे सध्या गरजेचे आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.